तर गेल्या 10 वर्षात भारत आणि इस्रायलमधील मैत्रीचे संबंध चांगलेच वाढलेत। मैत्रीच्या याच अध्यायामध्ये आता नवा कळस रचला जातोय। पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा इस्रायल दौऱ्यावर पोहोचलेत। मात्र यंदाचा हा इस्रायल दौरा अनेक अर्थांनी वेगळा आहे। एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणवरील हल्ल्याची तयारी करत असताना पंतप्रधानांचं इस्रायलमध्ये जोरदार स्वागत झालंय। त्यामुळे पश्चिम आशियातील राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। शिवाय इस्रायलसोबत काही नवे करार होणं अपेक्षित असून त्यामुळे भारताची ताकद वाढणार आहे। पंतप्रधानांच्या या इस्रायल दौऱ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 2 दिवसांचा महत्त्वाकांक्षी इस्रायल दौरा सुरू झालाय। 25 आणि 26 फेब्रुवारी या 2 दिवसात भारत आणि इस्रायल मैत्री अध्यायात नवा कळस गाठला जाण्याची शक्यता आहे। पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी 2017 नंतर दुसऱ्यांदा इस्रायल दौऱ्यावर पोहोचलेत। मोदींच्या स्वागतासाठी इस्रायलच्या संसदेला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांनी मोदींचं स्वागत केलं। सध्या पश्चिम आशियावर युद्धाचे ढग दाटून आलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। अमेरिका आणि इराणमधील संघर्ष वाढत चाललाय। एकीकडे नरेंद्र मोदी इस्रायलमध्येच असताना अमेरिकेने आपलं F-22 राफ्टर फायटर जेटही इस्रायलमध्ये तैनात केलंय। इराणवर कारवाई करण्यासाठी इस्रायल आणि अमेरिका दोघांनी जय्यत तयारी केली आहे। पंतप्रधान मोदींच्या विमानानं इस्रायलला पोहोचताना पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांच्या हवाई हद्दीतून प्रवास करणं टाळलं। त्याऐवजी ओमान, सौदी अरेबिया आणि जॉर्डन मार्गे पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये दाखल झाले। इराणसोबत परंपरागत मैत्रीचे संबंध असणाऱ्या भारताचे पंतप्रधान या काळात इस्रायलमध्ये असण्याकडे अनेक धोरणात्मक अंगांनी पाहिलं जात आहे। इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती कोणत्या क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते आणि त्यामध्ये इस्रायलला देखील ओढलं जाऊ शकतं। अशा वेळी पंतप्रधान मोदी हे तिथे गेलेले असल्यामुळे इराण बरोबरचे संबंध मध्ये काही आव्हानं निश्चितपणे निर्माण होऊ शकतात। त्यामुळे येत्या काळामध्ये इराण बरोबर आपण कशा पद्धतीने समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय, भारतापुढचं मोठं आव्हान असणार आहे। पंतप्रधानांच्या या दौऱ्यात दोन्ही देशात काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे। विशेषतः टेक्नॉलॉजी शेअरिंग बाबतच्या करारातून भारताची ताकद कैक पटीनं वाढण्याची शक्यता आहे। याशिवाय इतरही अनेक करार होणं अपेक्षित आहे। इस्रायलसोबत $8.6 अब्ज शस्त्रास्त्र पुरवठा करार होऊ शकतो। फ्रान्स पाठोपाठ इस्रायल शस्त्रास्त्र पुरवठा करणारा दुसरा देश होण्याची शक्यता। लॉंग एन्ड्युरन्स ड्रोन खरेदीबाबतही करार होण्याची शक्यता आहे। हे ड्रोन हवेत सलग 45 तास उड्डाण करू शकतात। इस्रायलकडून एअर डिफेन्स सिस्टम बाबतच्या खरेदीबाबतही प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे। भारत सरकारच्या भूमिकेबाबत उत्सुकता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा जो इस्रायल दौरा आहे हा प्रामुख्याने संरक्षण दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे। इस्रायलकडनं सर्वात जास्त शस्त्रास्त्र खरेदी करणारा हा भारत देश आहे। विशेष म्हणजे जी भारताची अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे, जी सुदर्शन चक्र या नावाने ओळखली जाते आणि त्यासाठी आपली इस्रायलची मदत आपल्याला होती आहे। त्याचप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी सर्व्हेलन्स सिस्टम असेल, अँटी ड्रोन मिसाईल्स असतील, या संदर्भात देखील खरेदीचे काही महत्वपूर्ण व्यवहार होण्याची शक्यता या दौऱ्यादरम्यान नाकारता येत नाही। या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इस्रायलच्या संसदेला संबोधित करणार आहेत। त्यानंतर ते जेरुसलेमचाही दौरा करणार आहेत। एकीकडे अमेरिका इराण संघर्षामुळे आशियात अस्थिरता निर्माण झाली असताना मोदींच्या या दौऱ्याकडे स्थैर्य निर्माण करण्याचे प्रयत्न म्हणूनही पाहिलं जात आहे। या दौऱ्यातून भारताला नेमकं काय मिळणार आणि या दौऱ्याचा आशिया खंडाच्या राजकारणावर काय परिणाम होणार याकडे भारतासह जगाचं लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।